यांनी एक अतिशय वेगळा कार्यक्रम घेतलेला आहे. दीपलक्ष्मी नेहमीप्रमाणे त्यांच्याबरोबर आहेच. एक दोनच व्यक्ती अशा आहेत की मी नसलो तरी हॉल कराओकेसाठी दिला जातो, त्यातले एक साबळे. कारण मला तिथे असते ती गाणी 10 वाजेपर्यंत चालू ठेवली तर काय करायचं, पण मला खात्री असते विजय साबळे काही ठेवणार नाही, तेवढीच करणार संपवणार थोडक्यात. परंतु आजचा हा कार्यक्रम जेवढा महत्त्वाचा आहे तेवढंच माझ्या असं लक्षात आलेलं आहे की आपल्याला सगळ्यांना जेवढी माहिती त्या त्या गायकाबद्दल, त्या संगीतकाराबद्दल मिळेल तेवढं तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल असं मला वाटतं. त्याच्यापेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला या आठवणी तुम्हाला पुढे मागे यूट्यूबवर बघायला मिळतील की नाही, या कार्यक्रमामध्ये मी माझं गाणं सादर केलेलं होतं असं होऊ शकतं. आज R.D. बर्मन आणि H.D. बर्मन म्हणजे H.D. बर्मन आणि वडील आणि R.D. बर्मन म्हणजे मुलगा, ह्या दोघांची जी गाण्याची कारकीर्द घडवली ती अतिशय महत्त्वाची. आजच लोकसत्तामध्ये वाचत होतो, शोलेच्या संदर्भात आलेल्या लेखावर प्रतिक्रिया आहे आणि त्याच्यामध्ये R.D. बर्मन यांच्या संदर्भात वर्णन केलेलं आहे ते मला अतिशय महत्त्वाचं वाटलं. आजच्या कार्यक्रमाला विशेषतः अभ्यासपूर्ण म्हणजे आनंद असा की इथं मुकुंद फडके बोलायला लागल्यापासून चित्रपटावर वेगवेगळ्या ठिकाणी चित्रपटावर त्यांना बोलवायला सुरुवात झालेली आहे. चित्रपट अभ्यास करतो. जसं मी पुण्यामध्ये बघितलं की चित्रपटावर बोलणारी, साई गुरुदेवांवर बोलणारी, लता मंगेशकर यांच्यावर बोलणारी अशी बरीच मंडळी दिसतात आणि ती अतिशय चांगले कार्यक्रम होतात. त्यामुळे मुकुंद फडके, शहाबुद्दीन शेख, डॉक्टर शाह चलेगावकर उपस्थित आहे. त्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि एक 5-5 मिनिटं प्रत्येकजण बोलणार आहे आणि 7-8 मिनिटं माननीय मुकुंद फडके बोलतील. तर मी मुकुंद फडकेला विनंती करतो की विजय साबळे बहुतेक त्यांचे कार्यक्रम मोजत नाही, नाहीतर खांडेकरांचा परवाना काय तर 74 कार्यक्रम परंतु तुमच्याकडून 100 तरी झाले असत माहीत नाही मला, पण मला तुम्ही सांगितलं असतं तर मी खरं नोंद ठेवून राहिलो असतं. तेवढी नाही ती कुणाकडे असेल तर ती नोंद आपण बघा किंवा ह्या पुढं एकदा तयार करा. काय थोडं बाळ चुकलं तरी चालेल, पण त्या पुढे लिहितो 1 शिक्कावा 2 नाव असं आपण करूया. त्याचा एक प्रकारचं डॉक्युमेंटेशन होतं. माहीत नाही आपल्याला, पण 25 वर्षांनी जेव्हा चर्चा होती तेव्हा तुमच्या नावात चर्चा होती. यांनी सातारमधली गाण्यामधली मंडळींना योग्य मार्गदर्शन केलं, त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न केला आणि ही मंडळी या ठिकाणी आता चांगली गाणी म्हणत असं होऊ शकतं. तर हा एक प्रयत्न करावा. मी सर्वात पहिल्यांदा मुकुंद फडकेला विनंती करतो, एक 7-8 मिनिटं आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं. नमस्कार सर्वांना. आज थोडं घशाची गडबड आहे त्यामुळे आवाज R.D. बर्मन सारखा येणार नाही. सर्वांना नमस्कार. आज खूप चांगला कार्यक्रम विजय साबळेंनी घेतला. मला शिरीषराव म्हणले तसं खरं रेकॉर्ड ठेवलं पाहिजे. क्रिकेट सुद्धा रेकॉर्डसाठी खेळतात, मग संगीतकार किंवा गायकांनी रेकॉर्डसाठी काय गाणी गायले ते पण आहेच आहे. आणि आपण लता मंगेशकर, मोहम्मद रफीने सुद्धा किती गाणी गायली आहे रेकॉर्ड ठेवतोच. आपले पण किती कार्यक्रम झाले कसे एकमेकांमध्ये आपण मिसळतो त्याचं रेकॉर्ड वगैरे हरकत नाही. आज जो बर्मन बीट्स नावाचा कार्यक्रम घेतला तो बर्मन बीट्स आहेत आणि बर्मन बीट्स पण आहेत. पण जरी आता नावानं बर्मन असलं तरी ह्याच्यापूर्वी जे कार्यक्रम इथे झाले विजय साबळेंचे असतील, मुकुंद पांडेंचे असतील, अनेकांचे असतील, कुठं ना कुठे या दोघं पिता पुत्रांपैकी गाणी गायली जातात. कोणीही असतं. देवानंद म्हटलं की दोघं आलेच, तर देवानंदच्या आधी सुद्धा गाणी ती गायली जातात. पण कुठं ना कुठे हे दोघं संगीतकार येतातच. आणि मग शिरीषराव म्हणले तसं की चित्रपटावर जेव्हा मी बोलतो तेव्हा फारशी तयारी करत नाही, पण सकाळी डॉक्टर सुहास पाटलांचा फोन आला की तेव्हा कॉलेजमध्ये लेक्चर बाहेर पडत असताना झाला की तुम्ही जरा जास्त बोला. आणि नेहमी मला खरं स्नेहल कुलकर्णी जेव्हा असताना म्हणतात तुमच्या भाषणावर मला सूत्रसंचालन करताना अडचण येते का, त्यांनी काढलेले सगळे मुद्दे मी भाषणात बोलून जातो, म्हणून तुमची अडचण होणे म्हणून मी जरा वेगळं बोलणार होतो, पण तुम्हीच मला परवानगी दिली की बोला काय बोलायचं ते, त्यामुळे ते पण बरं झालं. त्यामुळे हे जेव्हा ह्या दोघा पितापुत्रांविषयी बघतो आपण तसं हीच एक जोडी असं नाहीये. संगीतकारा पितापुत्र खूप जोड्या झाल्या. म्हणजे चित्रगुप्त नावाचा संगीतकार होता एक जुना, ज्यानं फक्त म्हणजे असे हाणामारीचे चित्रपट किंवा देवाचे धार्मिक चित्रपट याला मॅक्झिमम चित्रपट संगीत दिलं. त्यांचे संगीतकार पुत्र माहिती आपल्याला आनंद मिलिंद हे त्यांची जोडी. नंतर रोशन तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे.
रोशनचा मुलगा राजेश रोशन आणि संगीतकार दिला. सरदार मलिक संगीतकार होते, त्यांचा मुलगा अनु मलिक, तो पण जोडी, ती पण जोडी आहे. पण मग सचिन देव बर्मन आणि राहुलदेव बर्मन या जोडीचं काय वैशिष्ट्य आहे, तर दोघं एकाच वेळी कार्यरत होते. हे सर्वात महत्त्वाचं दोघांमधलं महत्त्व. कारण बाकीच्यांचं कसं आहे, चित्रगुप्तची कारकीर्द संपल्यावर आनंद विधीची कारकीर्द सुरू झाली, कायमतचं कायमत तक पासून, तोपर्यंत चित्रगुप्त संपले होते. सरदार मलिक खूप वर्ष गेल्यानंतर अनु मलिक संगीतकार झाले, किंवा राजेश रोशन गेल्यावर अनेक वर्षांना राजेश रोशननं पहिल्यांदा वरा बापला संगीत दिलं खूप वर्षांना, नंतर जुली वगैरे गाजला हा भाग नंतरचा. पण ही जोडी अशी आहे बापलेकाची की त्यांचे चित्रपट एकाच वेळी गाजत होते. असं रेकॉर्ड तुम्हाला जगाच्या पाठीवर कोणाला कुठेही बघायला मिळत नाही की दोघेही बापलेकांची जी संगीतकार जोडी आहे ती तुम्हाला एकाच वेळी गाजते. म्हणजे जेव्हा तिसरी मंजिल गाजत होता तेव्हाच त्यानंतरच्या कालावधीमध्ये अमिताभचा आपला गाजलेला अभिमान होता, त्याच्या आधी आराधना होता, SD बर्मनचे चित्रपट गाजत होते. RDचा तिसरी मंजिल आणि इकडे जोडी त्यांचे चित्रपट. शेवटचा चित्रपट सचिन देव बर्मननी केला मिली, त्यातली पण गाणी गाजली आणि त्यानंतर मग RDचं कारकीर्द पुढेच गेली. दुर्दैवानं कसं असतं, काही मी माझ्या कुठल्याही लेखामध्ये किंवा याच्यामध्ये कुणावर नावं नाही ठेवत. मला सगळे चित्रपट आवडतात. एखादा कुठल्या जेव्हा लोक एखाद्या चित्रपटाला नावं ठेवतात म्हणजे काहीतरी चित्रपटात घेण्यासारखं काहीतरी घेण्यासारखं आहे. एकही मला न आवडलेला चित्रपट असा नाही, तसाच एकही न आवडलेला, म्हणजे जरी फॅन आम्ही RDचे असो, जरी फॅन आम्ही अमिताभ बच्चनचे असो, तर आम्हाला दिलीप कुमार आवडतात, शाहरुख खान आवडतात, रणबीर कपूर आवडतात. असं काही नसतं की आम्हाला हात आम्ही त्याच्याच म्हणजे का पुरी भांडणं व्हायची, दिलीप कुमार का अमिताभ बच्चन श्रेष्ठ, भांडणं व्हायची शक्तीच्या काळामध्ये, पण ते त्याच वयात कारकिर्दीमध्ये श्रेष्ठ असतात. पण बापापेक्षा मुलगा श्रेष्ठ होण्याचं काम फक्त RD बर्मन यांनी केलं. की वडिलांच्या पुढाला जे अभिषेक बच्चनला जमलं नाही, की बापाच्या पुढे जाणं शक्यच नव्हतं अर्थात, पण SD बर्मन सुद्धा अमिताभच्या उंचीचे होते संगीतकारी, पण त्या वडिलांपेक्षा चांगलं काम RD बर्मननं आपल्या कारकिर्दीमध्ये केलं. आता काय ऑकेजन्स आहेत बघा, की नुकताच आता शिरीष रावांनी उल्लेख केला तसा शोलेला 50 वर्ष झाली. 18 ऑगस्टला गुलजारांचा वाढदिवस झाला, उद्या उत्पल दत्ताचा वाढदिवस आहे, मला वाटतं 19 ऑगस्ट का आजच आहे, उत्पल दत्ताचा वाढदिवस आजच आहे. जो माणूस RD बर्मन सारखा माणूस शोलेला म्युझिक देतो तो गोलमालला पण देतो. शोलेतलं म्युझिक बघा, गोलमालमधलं म्युझिक बघा, खूप मोठा फरक आहे. म्हणजे तुम्हाला ज्या शेवटचा जो पिक्चर आहे तो आपण आता त्याविषयी नंतर बोलू, पण ह्या लोकांमध्ये आलं कसं, तर अनेकांना हे पण माहीत नसेल की SD बर्मन हे राजघराण्याचे होते, त्रिपुराचे राजघराण्यातले ते वारसदार होते आणि त्यांची बायको ही मणिपूरची राजकन्या होती, म्हणजे RD बर्मनची आई. त्या दोघांचं लग्न झालं, ते गीतकार होतं, त्या कविता वगैरे लिहायच्या. त्या दोघांचं लग्न झाल्यावर RD बर्मन एकटेच, बहीण होती त्यांना, त्याचा फारसा उल्लेख आपल्याला दिसत नाही कुठं, पण नंतर SD बर्मन यांनी जे केलं की लोककला संगीत गोळा केलं त्यांनी. म्हणजे त्या ईशान्य भारतातला असेल, बंगालमधला असेल, भारताच्या कानाकोपऱ्यातला असेल, ते हृदयनाथ मंगेशकरांनी मराठीमध्ये केलं. मी जर बघितलं हृदयनाथ मंगेशकरांनी त्यांच्या वडिलांच्या निमित्तानं, दीनानाथ किंवा बाकीच्या निमित्तानं सगळं लोकसंगीत गोळा केलं आणि तेच त्यांच्या संगीतमध्ये दिसतं आपल्याला. तेच SD बर्मनने केलं, एक सगळं लोकसंगीत आणलं आणि त्याच साली त्यांनी मोठ्या प्रमाणात वापरल्या. आता ह्या माणसाच्या घरात RD बर्मन जन्माला आले. राहुल म्हणतो आपण, तर आपण त्यांचं नाव सगळ्यांना माहिती पंचम. आता पंचम काय ही पण एक कहाणी आहे, कारण ते रडायचे लहानपणी तेव्हा 5व्या सुरात रडायचे, सा रे ग म प, मला पच्या सुरात ते रडायचे. किंवा दुसरे काही लोक म्हणतात त्यांचे 5 सूर असायचे, सा रे ग म प, 5ही सुरामध्ये रडायचे. किंवा अजून एक स्टोरी जशी असे की अशोक कुमारनं त्यांना पंचम नाव दिलं. अशा अनेक स्टोरीज येतात, मोठ्या मोठ्या माणसांमध्ये असे दंतकथा असतात, पण काहीतरी एक होती, पण त्याला पंचमच सगळे पंचम म्हणून ओळखतात. आता वयाच्या 16व्या 17व्या वर्षी ह्या माणसानं संगीत द्यायला सुरुवात केली, पण वडिलांना ते मान्य नव्हतं. वडिलांना म्हटलं तू अजून शिक, अजून तू कर, पण त्यांना पहिला चित्रपट गुरुदत्तनच दिला होता. एक पण तो राज नावाचा चित्रपट होता, तो डब्यात गेला. त्यातली काही गाणी सचिन देव बर्मननी वापरली, जी फंटूश मधलं काय टोपी पलट नावाचं एक फेमस गाणं आहे, ते गाणं RD बर्मननं तयार केलेलं सचिन देव बर्मननी वापरलं. म्हणजे मुलाने केलेलं गाणं वडिलांनी वापरलं त्या फंटूश चित्रपटातले. नंतर मग छोटे नवाबच्या माध्यमातून यांचं काम सुरू झालं. छोटे नवाबमध्ये सुद्धा खरं मेहमूद आला ते SD बर्मनकडे की संगीत द्या. SD बर्मन म्हणाला वेळ नाही आहे. मग तेव्हा तबला बाजूच बसले RD बर्मन, तर ह्याला सांग त्याला वेळ असेल तर करेल. मग छोटे नवाबचं शूटिंग, छोटे नवाबचं संगीत त्यांनी दिलं आणि मग त्यांची जोडी जमली जी पडोसरमध्ये सर्वात गाजली. मेहमूद आणि RD बर्मनने काय धमाकूल घातलाय पडोसरमध्ये आपल्याला माहिती.
एकदम बेस्ट गाणी पडोसूमध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर सुरूच झालं, पण खरी त्यांना मिळाली ती तिसरी मंजिल. तिसरी मंजिलमध्ये ज्या गाण्यांची वेस्टर्न स्टाईल होती आतापर्यंत कोणी दिली नव्हती. शंकर जयकिशननं थोडाफार टच दिला होता, पण आर डी बर्मन खरा वेस्टर्न टच दिला. आणि मग ह्या गाणं जे सुरू झालं ते त्यांचं कुठंच थांबलं नाही. आता मजा अशी आहे की आपण स्पर्धा बघतो नेहमी. आर डी बर्मनला नंतरच्या कालावधीमध्ये खरी स्पर्धा ती लक्ष्मीकांत प्यारेलाल, पण ते मित्र आहे. एच डी बर्मनच्या ताफ्यामध्ये जे म्युझिशियन्स होते 70-80, त्याच्यामध्ये मेंडोलिन आणि व्हायलिन वाजवणारी ही जोडी होती लक्ष्मीकांत प्यारेलाल. ही दोघं तिथं वाजवायचे आणि आर डी जेव्हा म्युझिक लिहायला लागला तर त्याच्या म्युझिक खाली सुद्धा अरेंजर म्हणून हेच दोघं होते. छोटे नवाबचं जेव्हा तुम्ही टायटल बघाल आज अवेलेबल आहे, त्याच्यामध्ये म्युझिक असिस्टंट म्हणून लक्ष्मीकांत प्यारेलालचं नाव आहे. मुख्य आर डी बर्मन आणि असिस्टंट लक्ष्मीकांत प्यारेलाल हे तिचं नाव आपल्याला बघायला मिळतं आज आहे. आणि ही जोडीचं शेवटपर्यंत त्यांचं होतं. आता लक्ष्मीकांत प्यारेलालचा पहिला चित्रपट होता रागिणी, दुसरा कुठला, नंतर गाजला त्याचा पारसमणी, नंतर गाजला दोस्ती, त्याच्याबद्दल पुरस्कार मिळाला. आता मजा अशी आहे बघा की लक्ष्मीकांत प्यारेलाल गेले आर डी बर्मनकडे, म्हणजे माझ्याकडे दोस्तीवरचा चित्रपट आलाय, त्याच्यामध्ये 2 दोस्तांची कहाणी आहे, ज्याच्यामध्ये एक गातो आणि एक हार्मोनिका म्हणजे माउथ ऑर्गन वाजवतो. तर आर डी बर्मन म्हणजे माझ्या लक्षात आलं, कारण आर डी बर्मन हार्मोनिका म्हणजे माउथ ऑर्गन वाजवण्यात पटायचं. तर म्हणजे तुझ्या चित्रपटात मी माउथ ऑर्गन वाजवायचं आहे. हो म्हणलं. इथं दोस्तीमधल्या जे गाण्यात माउथ ऑर्गन आहे ना, तो आर डी बर्मनने वाजवला. त्या गाण्यातला जो माउथ ऑर्गन आहे तो म्हणजे लक्ष्मीकांत प्यारेलालचं संगीत आणि माउथ ऑर्गन मात्र वाजवलंय आर डी. आणि हे सुद्धा जेव्हा याचं शूटिंग सुरू होतं तेव्हा आर डी बर्मन वडिलांना म्युझिक असिस्टंट करत होते आणि मोहम्मद रफी स्टुडिओमध्ये येऊन बसले होते. लक्ष्मीकांत प्यारेलाल घाम फुटला, अरे मोहम्मद रफी आले, तू कुठेस? आलो म्हणलं. त्याचं वडिलांचं काम अर्धवट सोडलं आणि ह्या गाण्याच्या शूटिंगला गेले पहिल्यांदा. म्हणजे ह्या दोघांची एवढी दोस्ती होती. नंतर खूप वर्षानं दोस्ती कायम राहिली त्यांची. प्रत्येक याच्यामध्ये एकमेकांना मदत करत होते. पण दोस्तीमध्ये समीक्षकांनी म्हणा किंवा माध्यमांनी म्हणा त्यांच्यामध्ये जरा अडचणी आणल्या. जेव्हा रामलखन चित्रपट खूप वर्षांना आला, रामलखन आधी आर डी बर्मनला मिळाला, पण त्यापूर्वी 26-27 चित्रपट ओळीनं फ्लॉप झाले आर डी बर्मनचे. आणि त्या चित्रपटाचं काम सुभाष घईनं दिलं लक्ष्मीकांत प्यारेलाल. याच्यात लक्ष्मीकांत प्यारेलालचा पण काही दोष नव्हता, पण सुभाष घईनं यांना कमिट केलं होतं, पण तरी कमिटमेंट तोडून लक्ष्मीकांत प्यारेलालला दिलं. तेव्हा प्रचंड धक्का बसला. त्याच्यापूर्वी हार्ट अटॅक आर डीला वगैरे आला होता. पण त्यापूर्वीच्या गोष्टी जर बघितल्या आपण की हे नंतरच्या कालावधीतले की त्यांची दोस्ती कायम राहील, कधीच दोस्तीमध्ये नाही. आर डीचं पहिलं लग्न जे झालं त्या दोघांमुळे झालं. म्हणजे हे दोघं फिरायला सगळे तिघं चौघं फिरायला गेले होते दार्जिलिंगला, तेव्हा एक रीता पटेल नावाची मुलगी होती, ती त्यांना तिथं भेटली आणि ओळख वगैरे झाली, ते सगळे मुंबईत परत आले. तर त्या मुलीनं आपल्या मैत्रिणींसोबत एक पैज लावली होती की आर डीला मी चित्रपटाच्या डेटवर घेऊन येते. पण तिनं एक निनावी पत्र आर डीला पाठवलं होतं की ह्या चित्रपटाला तुमची वाट बघते या म्हणून. आणि आर डी गेले, लक्ष्मीकांत प्यारेलाल म्हणजे जा असं पत्र कोणाला येतं का, जातो. आणि तो गेले तर ती मुलगी तिथं आलीच नाही. पण नंतर त्यांना फॉलोअप घेतला त्यांचा, मग ते प्रेमात पडले आणि त्यांचं लग्न झालं. रीता पटेल गुजरातची होती, पण 6-7 वर्ष लग्न टिकलं ते. घटस्फोट झाला 80 साली आशा भोसलेबरोबर लग्न केलं. 71ला हे लग्न पहिलं मोठं. प्रचंड बाधा या माणसाच्या आयुष्यात आली. एच डी बर्मन गेले बिली चित्रपटानंतर, त्यांना धक्का बसला. आई आजारी होती, विस्मरणाचा जो त्यांना आजार होता, पण त्यांच्या कामावर त्याचा कोणताही फरक पडला नाही. आणि एवढे प्रयोग जेवढे आर डीनं केले ना तेवढे कुणीच केले नाही. आर डी एवढे प्रयोग कोणीच केले नाही. म्युझिशियन्स काय करतात, संगीतकार काय करतात, गाण्यांना चांगल्या चाली दिल्या की आपलं काम संपलं. पण आर डीचं तसं नव्हतं. त्याचं म्हणणं बॅकग्राऊंड स्कोर सुद्धा मला चांगला द्यायचा. अनेक वेळा तुम्ही बघा म्युझिक कोणतरी वेगळा आहे संगीतकार आणि बॅकग्राऊंड स्कोर देणारा वेगळा आहे. बॅकग्राऊंड स्कोर म्हणजे गाडीचा आवाज, रेल्वेचा आवाज, जे विविध प्रकारचे आवाज आहेत ते करणारे काम वेगळंच कोणतरी करत असतं. पण आर डीनं केलं नाही. शोले बघा, शोले त्याला 50-100 शोले आजही आपण बघतो. त्या दिवशी परत लागला होता स्टार गोल्डवर, मी परत पूर्ण शोले बघितले मुद्दाम ह्या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी. तर चित्रपटाची सुरुवात होतानाच जेव्हा ती गाडी येते, तो ऑफिसर उतरतो आणि तो रामलाल येथे घोड्यावर जायला सुरुवात करतात. टायटल सुरू होतं तेव्हा जे वेस्टर्न स्टाईल म्युझिक सुरू होते शीळ आणि वेगळ्या प्रकारचं, तिथं पिक्चर आपली पकड घेते. नंतर गब्बरची एंट्रीला सुद्धा बघा, गब्बरची एंट्री तुम्ही आवाज म्यूट करून बघा, एवढी पॉवरफुल वाटत नाही तुम्हाला, पण त्याचा जो आवाज आहे गब्बरचा एंट्रीला जो आवाज येतो त्याच्यामध्ये एंट्री आपल्याला पॉवरफुल वाटते. किंवा मेहबूबा मेहबूबा गाण्याला म्हणजे या माणसानं काय वाजवलं नाही बघा. त्यांनी बिअरच्या बाटल्या मोकळ्या
नारळाच्या कवट्या, परत कंगवे, फण्या ह्याचा वापर करून म्युझिक तयार केलं. एवढं सगळं वापरून म्हणजे मेहबूबाच्या वेळेस पहिल्यांदा ना ते बिअरच्या बाटल्यावर ते फुंकून आवाज तयार केला. किंवा तुम्हाला अनेकांना आश्चर्य पण वाटेल आणि महाराष्ट्राच्या हास्यजत्रामध्ये समीर चौगुलेनं पण हा किस्सा इन्क्लूड केला होता. समीर चौगुलेनं R.D. बर्मनवर विशेष एपिसोड केला होता हास्यजत्रेच्या माध्यमातून. अनेकांना आठवत असेल तर आठवत असेल. त्याच्यामध्ये 70 ते 70 दुसऱ्या अमिताभची जी एंट्री आहे, त्या अमिताभच्या एंट्रीला एक वेगळाच आवाज येतो. एंट्रीला बाबू, जो बाबू नाव असतं, त्याचं डोळे वगैरे घाले वगैरे असतात, तर तो आवाज कसा काढलाय म्हणजे कसं डोक्यात माणसाचं येतं बघा. तर त्याचा असिस्टंट होता R.D. बर्मनचा. त्याला त्यांनी गुळण्या करायला लावल्या पाण्याच्या, आणि पाण्याच्या गुळण्यातनं तो आवाज तो क्रिएट केलेला. हे अशा प्रकारे त्यांनी सुद्धा काम केलेलं आहे की वेगळंच काहीतरी करायचं, आपल्याला बाकी काही करायचं नाही. आणि एवढे प्रयोग केले. प्यार का मौसम नावाच्या चित्रपटामध्ये एकच गाणं तिघांकडनं गाऊन घेतले. म्हणणार का? ओके. एक लता मंगेशकरचं सॅड व्हर्जन पण आहे, किशोर कुमारचं आहे, मोहम्मद रफीचं आहे, आणि लता मंगेशकरचं सॅड व्हर्जन पण आहे. किंवा कुदरतमध्ये एकच गाणं दोघांकडे, परवीन सुलताना आणि किशोर कुमार यांच्याकडे गाऊन घेतलेलं आहे. सर्वात महत्वाचं हा चित्रपट कोणता, मेरा नाम है शबनम, लोग प्यार से मुझे शब्बो कहते हैं, कटीपतंग. आता कटीपतंगमध्ये हे जेव्हा गाणं आलं, त्या गाण्याला गीतच नाही येत आहे. जेव्हा शक्ती सामंत आला की आपल्याला ह्याच्या निमित्तानं आपल्याला ही कथा पुढे न्यायची की ती आशा पारेख काम करणारी जी आहे ती काय बनावट म्हणण्यापेक्षा नकली आहे, ती खरी नाही आहे, हे ती नर्तकी सांगणारी ती ओळखती तिला म्हणून ते आहे. तर ते फक्त एखाद्या चिठ्ठीसारखे लिहिलेले शब्द आहेत. मेरा नाम है शबनम, लोक प्यार से मुझे शबनम कहते, मग नंतर अनेक नावं ती घेतली, मधु बिधू अशी नावं घेतली. तर त्या निमित्ताने ते ओळखायचं. तर हे ज्या गाण्याला काहीच नाहीये, शब्दच नाहीये, त्या गाण्यानं सुद्धा म्युझिक दिलं. म्हणजे एक पॅरेग्राफचं सुद्धा संगीतकार त्यांनी केलेलं आहे. सेम इजाजतमधलं गाणं फेमस, मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा. आता त्याला तर R.D. बर्मन लगेच सॉंग म्हणायचे, लगेच सामान शब्द आहे ना, हे लगेच सॉंग आहे. अशा वस्तू हा गुलजार म्हणायचं, काही माझ्याकडनं गाऊन घेतोय, उद्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये बातमी आणखी हा चालला म्हणशी. तो म्हणा नाही, गाणं असंच आहे. पण ते गाणं बघा, दोघांनाही नॅशनल पुरस्कार मिळाला, आशा भोसलेला पण आणि गुलजारला पण त्या गाण्यासाठी. म्हणजे इतकं सुंदर चाल R.D. बर्मनच त्याला देऊ शकतो. तुम्ही असे अनेक प्रयोग त्यांनी केले, गाण्यामध्ये असेल, बॅकग्राऊंड स्कोअरमध्ये असेल. पण ज्या प्रकारे किशोर कुमारला एस्टॅब्लिश करायचं काम त्यांनी केलं, R.D. बर्मननी केलं आराधनाच्या माध्यमातून. पण नंतर व्हॉइस ऑफ राजेश खन्ना किशोर कुमार झाले, आणि नंतर व्हॉइस ऑफ अमिताभ सुद्धा किशोर कुमार झाले. पण दुर्दैव बघा, अमिताभ म्हणायचे R.D.ला मित्र होते की माझ्या चित्रपटांना तुझा आवाज पाहिजे, मला देतोस का बघ. म्हणजे सूट होणार नाही, बघ तू. पण नाही म्हणजे बघ तरी. आणि दुर्दैवाने त्यांनी ज्या ज्या चित्रपटामध्ये अमिताभला आवाज दिला ते फ्लॉप झाले. आपल्याला अनेकांमध्ये पुकार किंवा महान हे 2 चित्रपट आहेत. ते चित्रपटातली गाणी गाजली, पण चित्रपट मात्र फ्लॉप झाले. आणि फ्लॉपची मालिकाच नंतर सुरू झाली. अमिताभचे चित्रपट जसे फ्लॉप होत गेले, तसे यांचे पण चित्रपट फ्लॉप होत गेले. आणि वेगवेगळे संगीतकार यायला लागले, पण यांचे प्रयोग करणं चालूच होतं. जेव्हा रामलखनचा किस्सा मी सांगितला, त्यानंतर R.D. संपले अशीच झाली. विधू विनोद चोप्रा ज्याने परिंदासारखा चित्रपट काढला, परिंदामध्ये गाणी पण खूप छान गाणे, तर परिंदामध्ये गाणी होत्या, तर विधू विनोद चोप्रानं R.D.ला दिलं. R.D. बरोबर म्हटलं काय मी करणार, म्हणजे मी संपलेलं नाही, तूच करू शकतोस, फक्त मला तुझ्या वडिलांसारखं संगीत पाहिजे या चित्रपटात. आणि तुम्ही जर 1942 लव्ह स्टोरीमध्ये गाणी बघितली, ती R.D. HD सारखी, एक लडकी को देखा तो ऐसा लगा वगैरे जे गाणी आहेत, त्याला R.D. टच पेक्षा तो HD टच आहे, कारण तरी वडिलांच्या पद्धतीने ते काम केलं. आणि दुर्दैवाने ती गाणी गाजली, चित्रपट पण बऱ्यापैकी गाजला, आणि R.D.ला ते यश बघायला तर राहिला नाही, निधन झालं. आणि चित्रपट रिलीज झाल्यावर नॅशनल पुरस्कार मिळाला. त्या संगीतकाराबद्दल, त्या चित्रपटाच्या संगीताबद्दल नॅशनल पुरस्कार मिळाला. आणि नंतर R.D. बर्मनच्या नावे नवोदित संगीतकारांसाठी पुरस्कार पण सुरू केले. जे नवोदित संगीतकार चांगलं काम करतात त्यांच्यासाठी काम तुम्ही सुरू करा. अशा प्रकारे भारतामध्ये नवनवीन संगीतकार येत राहतात, जात राहतात. पण R.D.चं आजही कॉपी केली जाते, R.D.च्या संगीताची कॉपी केली जाते. मॅक्झिमम रिमिक्स सॉंग जे आहेत ते R.D.ची केली जातात. दम मारो दम असेल, जी जी गाणी आहेत ते रिमिक्स सॉंग ती सगळी R.D.ची कॉपी केली. त्यामुळे आपल्याला ह्या दोघांची, आणि तुम्ही कधी हम किसी से कम नहींमध्ये गाणी बघा, अनेक चित्रपटाची गाणी बघा, तुम्हाला रिलीफच देतात. कोणत्या प्रकारे त्याच्यामध्ये काही करत नाही. अर्थात परत येतात R.D.वर, जसं रोशनच्या मुलावर, म्हणजे राजेश रोशनवर आरोप झाला, त्यांनी बरीच गाणी चोरली, त्यांच्याकडे केस पण झाली.
राजेश मोशनवर एका महिन्याची केस पण झाली होती, ते हरले होते, त्यांना 2 कोटी रुपये कॉम्पेन्सेशन द्यावं लागलं होतं. तसं आरडीनं आणि एस डी बर्मन यांनी सुद्धा देऊन चोरल्याने त्यांनी परवानगी घेऊन हे केल्या होत्या. तुम्हाला एक धूर मी ऐकवतो की तुमच्या लक्षात येईल, हे एका परदेशी गायकाचं संगीत आहे आणि रमेश सिप्पीच्या आग्रहाखातर ते त्याच्यामध्ये वापरलेले. मेहबूबा मेहबूबा गाणं त्याच्यावर डेनिस रुसो नावाचा आहे, म्हणजे रमेश सिप्पीची बायको, पहिली बायको, ती जेव्हा परदेशात गेली होती तेव्हा तिला गाणं बघायला मिळालं. म्हणजे शोरेमध्ये आपल्याला ते असतं. तेव्हा आपल्याला बाकीची माहिती खूप सांगण्यासारखी आहे. तेव्हा आता थांबतो आणि आपण गाणी ऐकतो. एखादा आठवण सांगेल. 94 साली आशा भोसले रजनी आम्ही घेतली होती. तेव्हा मला लक्षात आलं की पुन्हा आयुष्यात एवढे मोठे प्रोग्राम घ्यायचे नाही. आणि आशा भोसलेच्या घरी आम्ही गेलो होतो. अभयसिंहराजे भोसले, मी आणि कोण आठवत नाही मला. अभयसिंहराजे भोसलेच्या 50व्या वाढदिवसानिमित्त आम्ही तो कार्यक्रम केला होता शानबागच्या ग्राउंडवर. आता तिथं शाळा आहे तिथं. पण त्यावेळेला आर डी बर्मनच्या बऱ्याच आठवणी त्यावेळेला आमच्याशी तिथं चर्चा झाल्या. मला नक्की आठवत येते. बाकी वेगवेगळे असं मी ज्योती चांदेकरांच्यावर लिहिला ऐकले. ज्योती चांदेकरांचा माझा परिचय झाला एक 8-9 वर्षापूर्वी. आणि 9 वर्ष आणि व्हॉट्सअपवर एवढं बोलत होतो, वेगवेगळ्या आठवणी ते सांगायचे. त्यांना आपण सातारला यायचं होतं, पण ती मुलाखत राहून गेली. परंतु आपण असं म्हणतो ना की अशा प्रसंगाने अशी वेगवेगळी मंडळी आपल्याकडं आपल्या चालत येत असतात. मी श्याम बडवेला विनंती करतो की आपण सर्वांचं प्रथमतः स्वागत. हा सूर आणि ताल यांच्या संगीताचा कार्यक्रम आहे. सूर आणि ताल जेव्हा एका लयीमध्ये येतात तेव्हा संगीत असं म्हणतात. आता बराच इतिहास या ठिकाणी मांडला गेला. माझा चित्रपटाचा फारसा अभ्यास नाही, पण माझ्या तरुण काळात, म्हणजे मी आता म्हातारा झालोय असं नव्हे, पण मी 20 वर्षाचा असताना, कारण शोलेला 50 वर्ष झाली, मी 19 वर्षाचा असताना शोले बघितलेला आहे. म्हणजे त्या काळातली गाणी आज सुद्धा गावीशी वाटतात आणि सादर करणाऱ्यांना सुद्धा आवडीची वाटतात आणि ते तयार करून घेतात. हा मोठा आनंदाचा भाग आहे असं मला नेहमी वाटतं. लयबद्धता ही माणसाला आनंद देते आणि सूर आणि ताल त्याच्यात असतील तर फारच आनंद आहे. म्हणजे गाणाऱ्याला जसा आनंद मिळतो ना, तसा ऐकणाऱ्यालाही जास्त प्रमाणात मिळतो बरं का. तुमच्या दुप्पट आम्हाला मिळतो. आम्ही काही गायक नाहीये, पण तुम्हाला इथे यावंसं वाटतं आणि आम्हालाही तुमच्यासमोर हा परिवार निर्माण करून, कुटुंब निर्माण करून, संगीताचा एक कुटुंब निर्माण करून आनंद घ्यावा असं वाटतं. हा आनंद कशात नसतो? लयबद्ध रीतीत असणाऱ्या हा निसर्ग आहे ना, त्या निसर्गामध्ये हा लय असं म्हणायला हरकत नाही. कारण आपण सुद्धा एक निसर्गाचाच भाग आहोत. मानवी शरीर हे निसर्गानं निर्माण केलेलं आहे, अजून कृत्रिम माणूस तयार केलेला नाही शास्त्रज्ञांनी. मग हे लयबद्धता ही निसर्गातली आहे. सूर्य 10,000 वर्षापूर्वी तसाच होता, त्याच दिशेला उगवत होता, तेव्हाच उगवत होता त्या वेळेला ऋतूनुसार, आणि मावळतोय त्याच याला 10,000 वर्षापूर्वी, 5,000 वर्षापूर्वी, 1000, 100 काल आज तो उगवतोय, तिथंच उगवतोय. ही निसर्गाची लयाची किमया आहे ना, ती आपल्या शरीरात सुद्धा आहे. आपल्याला आनंद का निर्माण होतो? प्रत्येक वेळेला त्याच्यातले चुका काढणं, मगाशी फडके म्हणले तसं कुठल्याही गोष्टीतल्या चुका काढणं फार सोपं असतं, पण त्यातला प्रत्येक गोष्टीतनं पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवून आनंद निर्माण करणं हा आपल्या हातात असतो. तो आपण निर्माण करत असतो, कारण आपलं शरीर म्हणजे निसर्ग निर्मित आहे आणि तो लय आपल्या शरीरात सुद्धा आहे. जसा उन्हाळा, हिवाळा, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हा जसा लय आहे, दिवस रात्र हा जसा लय आहे, असे निसर्गातले सर्व महिन्याचे असतील, ऋतूचे असतील, सूर्यचंद्राचे असतील, हे जशी लय आहे तसेच आपल्या शरीरात कधीही आपण विचार करत नाही. तुम्ही सगळे त्या विषयातला जास्त महत्व देत नसल्यामुळं मी त्या विषयाला महत्व देतो. 3 गोष्टींमध्ये नेहमी पाहा तुम्ही. फुफ्फुस आणि हृदय आपलं चालतंय की नाही आपण कधीच पाहत नाही, पण एका निसर्गाच्या लयीत चाललंय बरं का ते. त्याला सुद्धा एक प्रकारची लय आहे. फुफ्फुस सगळे अवयव शरीरातले जे आहेत ते लयबद्ध रीतीने चालले. त्याचं कारण असं आहे, कारण आपण निसर्ग निर्मित आहोत आणि आनंद हा
निसर्गाचा घ्यायला शिकलं पाहिजे, त्यामुळं आपलं आरोग्यही चांगलं राहतं असं म्हणायला हरकत नाही. म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. हा वर्षा ऋतूचा फारच लांबत चाललाय. असाच आपला सुद्धा कार्यक्रम लांबत आणि अखंड रीतीने चालत राहो अशी मी या ठिकाणी माझी भावना व्यक्त करतो आणि थांबतो. सगळ्यांना शुभेच्छा देतो. अतिशय छान असं कार्यक्रमाची सुरुवात मुकुंद फडके साहेबांनी सांगितली. ते खूप सुंदर बोलतात आणि कॉलेजच्या जीवनामध्ये तुम्ही आम्हाला परत एकदा घेऊन गेलात, खूप आनंद वाटला. आणि खरंच SD आणि RD म्हणून म्हटलं की एक मोहिनी गाण्याचं संगीत आहे आणि ते आता आपण सर्वजण आपण ऐकणार आहोत. मला एकच फक्त शिरीषराव सांगावंसं वाटतं की आज आपल्या दीपलक्ष्मीच्या सभागृहामध्ये अनेक वाद्यवृंद आणि अनेक गायकांना तुम्ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि अशा रीतीने ही संधी उपलब्ध करून दिल्यानंतर हे ज्या गायकांची जी मी आता यांना सगळ्यांना बहुतेक ओळखतो. मी प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांची झालेली सुधारणा बघतो आणि असं वाटतं की आहे यांच्यात आपल्याकडे साताऱ्यामध्ये आपण म्हणतो पण खूप चांगले कलाकार आहेत. आणि असा हा तुमचा असणारा जो काही संच आहे म्हणजे लियाकत भाई असू द्यात किंवा आमचे सावळे सर असू द्यात, आपण जे काम करताय ना त्याला तोड नाही. कारण चांगले संगीतकार जसे असतात ना तसे तुम्ही ते संगीतकारांनी दिलेलं संगीत त्यांच्याकडून चांगलं बदलून घेत आहे. म्हणजे तुम्ही सुद्धा दुसरे संगीतकार झाला हे मला इथं मुद्दा मला आवडून सांगायचं आहे. आणि तुम्ही प्रत्येकजण इतकं सुंदर सुरात गाता आणि तुमचे प्रत्येक टोन हा त्या गायकाप्रमाणे तो ऐकायला मिळतो आणि पुढे बसलं की आपोआपच तोंडातून वा असा शब्द निघतो. इतकं तुमचं हे सुंदर गाण्याचं स्वरूप आहे. आवर्जून मला इथं बोलवलं त्याबद्दल मी आयोजकांचं धन्यवाद मानतो आणि कार्यक्रमास जास्त वेळ न दवडता सर्वांना एकदा शुभेच्छा देतो. मस्त गा, भरपेट गा आणि सगळ्यांना तृप्त करा. धन्यवाद. नमस्कार. लवकरात लवकर आवडतो. 3 वर्षापासून हे बरंचसं काही मी ऐकत आलो आणि 3 वर्षापासून चळवळ सुरू आहे आणि प्रत्येक कार्यक्रम मी प्रत्येक प्रोग्राम बारकाईने ऐकत होतो त्याला आजही ऐकतो. पण मला एवढे परिणाम जाणवला. तो सूर जो 3 वर्षापूर्वी होता तो आता नाही, तो स्वरात आहे सगळे. हे बघून मला फार समाधान वाटतं. सगळ्यांच्या बाबतीत बोलतो, सगळ्या ग्रुपमध्ये की स्वरमध्ये त्यांच्या बदल झालेला आहे आणि त्याने पाड्या तसंच जर पुढे नेला तर त्यांची सुधारणाही पण भरपूर करून घेतली. आणि बरेचसे आहेत तुमचे मित्र की आता परफेक्ट एवढं बोलू शकतो. बोलू शकतो. गात राहा, आनंद देत राहा, बस प्यार बांटते चलो. काय बोलावं हे मला जरा थोडंसं अडचण वाटते. मला बोलायची जास्त सवय नाही. मी गाऊन भरपूर शकतो पण आज बर्बन बीट्स ह्या कार्यक्रमाच्या संदर्भातून मी सांगू इच्छितो की माझ्या क्लबमध्ये जितके पण गायक कलाकार आहेत ते अतिशय चांगले आणि अतिशय सुरात गाणारे आहेत याचा मला अभिमान आहे. आणि मी शिरीष किसांचा खूप आभारी आहे. त्यांनी मला पहिल्यापासून माझ्या ग्रुपला आणि मला पर्सनली खूप सपोर्ट केलेला आहे. आणि त्याचबरोबर माझ्यासोबत माझे मित्र जे साऊंड सांभाळतात सचिन शेवडे यांचा एक खूप मोठा मोलाचा वाटा आहे माझ्या कार्यक्रमामध्ये. अशीच त्यांची साथ माझ्या लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. 2 शब्द थँक्यू. साबळे सरांचा 20 सप्टेंबरला 99% 100% फायनल आहे तो. गणेश कला क्रीडाला पुणे बुक फेअर म्हणून आहे आणि ते आता माझ्याकडं म्हणजे ते मासा पॉईंट असं आहे दोघांच्यात असतं ते. पण माझ्याकडे मागच्या वर्षी आल्यापासून मी एक नवीन पद्धत चालू म्हणून 4 दिवस कार्यक्रम आहे. पहिल्या दिवशी विश्वास पाटील आहे उद्घाटनाला, सदानंद मोरेची मुलाखत आहे, सबनीसांची मुलाखत आहे, बंडा दुसऱ्यांचं कार्यक्रम आहे. तसं मी त्याला विनंती केली होती की करावयाचा एक कार्यक्रम ठेवू आणि मला आनंद वाटतो तिने मान्यता दिली मला. आणि साबळेचा कार्यक्रम त्या 20 तारखेला त्याने काय नियोजन केलंय. परंतु त्याचं कौतुक असं आहे दुसरं साबळेबद्दल की प्रत्येक ठिकाणी व्यवहार नाही. जसा पद्धतीनं ज्या त्या ठिकाणी जे आवश्यक आहे
ते करतात. पण ही एक महत्वाची गोष्ट आवश्यक असते. हे बरेच साहित्यिक, लेखक, कलाकार असे बघितले. जसं ज्योती चांदेकरांच्या बरोबर मी लिहिलं, तर त्यांच्या मुलाखती एक चांगली संधी आली होती. परंतु नेमकं त्यांना असं वाटतं की प्रोफेशनल पद्धतीतून त्यावर विचार केला. आम्ही म्हटलं नाही शक्य मला ते, परंतु ती राही दिली मुलाखत. पण नंतर त्यांचं म्हणणं पडलं की मी येते म्हणून, पण ते नाही जमलं आणि त्या गेल्या. परंतु अतिशय हरहुन्नरी अशा त्या होत्या. तर असं बऱ्याच जणांच्या बाबतीत बघितलेलं आहे की नंतरच्या कालावधीमध्ये जास्त व्यापारीपणा ठेवल्यामुळं त्याला खूप बोलवत नाही आणि माणसं निर्माण. तर वेळेमध्ये काही गोष्टी करायच्या असतात आणि त्या गोष्टी असं मला वाटतं की माझ्याकडनं स्पॉन्टेनियस होत असतात. मी मुद्दाम करायला जात नाही. त्याचे चांगले परिणाम मला आता जाणवतात की मोठ्या मोठ्या साहित्यिकांना मी जेव्हा सांगतो की आमच्यासारखा आपल्याला ठेवल्या, तेव्हा ते अवश्य लिहितात आणि पाहिजे तेव्हा येतात, मदत करतात. तर असं साबळेंच्या आणि तुमच्या बाबतीत घडावं, प्रगती व्हावी अशी विनंती करतो. या ठिकाणी मी साबळे सरांना विनंती